माझी विनंती असेल, प्रत्येक वेळी तुम्ही टाइमपास करायच्या अगोदर, टाइमपास करताना सीमेवरती आपल्यासाठी उभे असलेल्या जवानाचा विचार करा. टाइमपास नावाची गोष्ट कधी तुमच्या डोक्यात येणार नाही. म्हणजे आपल्याकडे एवढा वेळ आहे का? तो कसा घालवायचा याच्यासाठी टाइमपास आहे. कधीतरी त्या जवानाकडे पहा. तिथं कधी कधी शत्रूच्या भीतीने कमी, शत्रूच्या गोळीने कमी, थंडीने लोक जास्त मरतात. अशा बर्फाळ वातावरणात तो जवान आपल्यासाठी उभा राहतो. सीमेवरती उभा असणारा जवान प्रत्येक क्षणी मी मेलो तरी चालेल, रक्ताच्या थारोळ्यात जरी पडला ना तो, शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं, तो या भारताचा जवान आहे. अरे हॅट्स ऑफ आहे. तो 1000 जन्म त्याच्या चरणी वाहताल तरी त्या एका जवानाची बरोबरी इथं बसलेली 1000 माणसं आपण कधीच करू शकत नाही. त्याच्या ऋणातून आपण जन्मजन्मांतरीत कधीच उतरा येऊ शकत नाही. जसे संतांचे उपकार फेडता येत नाहीत, मायबापाचे उपकार फेडता येत नाहीत, आपण भारतीय जवानाच्या उपकारातून भारतीय आपण कधीच मुक्त होऊ शकत नाहीत. आजन्म आपल्यावरती ऋण राहणारे त्या भारताच्या जवानांचं